मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इच्छा भगवंताची ग्रुप आणि लक्ष्मण मामा जाधव परिवाराला मोबाईलद्वारे शुभाशीर्वाद दिले, तर पुढील सोलापूर दौऱ्यात भेटीची ग्वाही दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी सोलापुरात भाजप विजयी मेळावा आणि कृतज्ञता सोहळ्यासाठी हरिभाई देवकरण प्रशाला इथं आले होते। या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 22चे भाजपचे नगरसेवक किसन जाधव यांनी आपल्या परिवारातील विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली होती। इच्छा भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक लक्ष्मण जाधव यांचे नातू ॲडव्होकेट अनिल लक्ष्मण जाधव यांचे ज्येष्ठ सुपुत्र अजिंक्य आणि तनिषा यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त ही विनंती करण्यात आली होती। मात्र मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत व्यस्त दौऱ्यामुळे त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहता आलं नाही। तरीही माजी आमदार राम सातपुते यांच्या मोबाईलद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किसन जाधव यांच्याशी संवाद साधत नवदाम्पत्याला मनपूर्वक शुभाशीर्वाद दिले। तसंच लवकरच सोलापूर दौऱ्यादरम्यान जाधव परिवाराची भेट घेण्याची ग्वाहीही त्यांनी दिली। या प्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनीही मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली होती। मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहू शकले नसले तरी त्यांच्या मोबाईलद्वारे दिलेल्या शुभेच्छांमुळे जाधव कुटुंबियांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या या साधेपणानं आणि कार्यकर्त्यांप्रती असलेल्या जिव्हाळ्यामुळे आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण निर्माण झालं असून सर्वसामान्य कार्यकर्त्यांची जाण असलेला नेता अशी भावना किसन जाधव यांनी व्यक्त केली। हॅलो, हा सर, नमस्कार सर। नमस्कार किसनराव, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला घरच्या लग्नाकरता। धन्यवाद सर, धन्यवाद सर। विनंती होती सर, एक सदीची भेट दिली तर आम्हाला खूप आशीर्वाद मिळाल्यासारखं झालं सर। एअरपोर्टवर पोहोचलो, कारण ते मला मुंबईला लगेच कार्यक्रम आहेत। जी सर, थोडा वेळेचं गणित जमत नाही, पण एकदा येऊन जाईल मी तुमच्याकडे। जी सर, जी सर, जी सर, जी सर। थँक्यू सर, थँक्यू, धन्यवाद सर।